हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। एक मिनिट. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू तया कृता। माऊली महावैष्णव संत सम्राट श्री ज्ञानेश्वर भगवान यांच्या शब्दांचं आज पूजन करायचं आहे आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे आणि हा उत्सव समारोपाला आलेला आहे, सांगतेकडे तो आलेला आहे आणि म्हणून समारोपाच्या प्रसंगी माऊलींचा हा हृदयगत जो भाव आहे, जी एक मागणी केलेली आहे, त्या मागणीचा विचार करण्यापूर्वी या जगाचं अभिन्न निमित्त उपादान करण असलेला भगवान श्रीहरी पंढरीनाथाच्या चरणावरती अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत, संत सम्राट श्री ज्ञानेश्वर भगवान आणि विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या महान साधू पुरुषांच्याही चरणावरती नतमस्तक होऊन, तसंच ज्यांच्या आश्रयाने ही सेवा होत आहे अशा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांच्याही चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी आणि लक्ष्मणजी महाराज या गुरुमूर्तींच्या पावलांचा पवित्र अशा हृदयकमलात पूजन करून, तसंच या ठिकाणी काही थोर अधिकारी न सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण श्री रमेश महाराज शिवापूरकर यांच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होऊन आणि समस्त भगवतस्वरूप श्रुती मंडळींना नमस्कार करून आजच्या सेवेला प्रारंभ करू.
वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मानली आणि अनवर्त भूमंडळी भेटतो तयार होता. माऊलींनी हे जे काही मागणं मागितलेलं आहे, खरं तर ते मागणं मागितलं का तो त्यांचा हृदयगत भाव व्यक्त केला. संपूर्ण ग्रंथ लिहून झाला, गीतेवरती भाष्य सांगून झालं. आतापर्यंतचा जर विचार केला तर गीतेवरती टीका करणं, गीतेवरती भाष्य करणं हे आतापर्यंतची केलेली फक्त ती गीतेवरचं केलेलं भाष्य होतं. भगवान काय म्हणाले, भगवंताच्या हृदयातला काय भाव आहे हे इथपर्यंतच सांगणं झालं. पण मात्र आपल्या हृदयातली असलेली भावना व्यक्त करण्यासाठी कुठे तो प्रसंग येत नव्हता. पण संपूर्ण भाष्य लिहून झालं आणि शेवटी समारोपाला आल्यानंतर महाराजांच्या अंतःकरणातली जी तळमळ आहे, जो त्यांचा हृदयगत भाव आहे, तो आत्ता खऱ्या अर्थाने व्यक्त करण्याची ती वेळ होती, तो प्रसंग होता. त्याचे कारण असं आहे, श्री गुरुदेवांच्या आज्ञेवरून गीतेवरती भाष्य केलं, पण त्याच गुरुदेवांचा एक प्रसादही त्या ठिकाणी प्राप्त होण्याची गरज होती. कारण संत ज्यावेळेस बोलतात ना, त्यावेळेस एका अंगाने ते कधीच बोलत नाही. सार्वभौम विश्वाचा सार्वभौम विचार त्यांच्या समोर असतो, त्यांच्या हृदयात असतो. विश्व कल्याणाची तळमळ अंतःकरणात किती असायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण, याचं उत्तम प्रतीक म्हणजे हे पसायदान आहे. कारण हे एक स्वतंत्र त्यांचा भाव आहे. कारण त्या भावाचा जर विचार केला तर जीवाच्या कल्याणाची तळमळ अंतःकरणात किती कोण कसा वाहू शकतो हे संतांच्या इतकं कोणीच करू शकत नाही. ही तळमळ व्यक्त करू शकत नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येत असे कळवळा म्हणूया. हे विश्व ज्याला ज्याला म्हणून हे मनुष्य अंतःकरण लाभलेलं आहे, हा मनुष्य देह लाभलेला आहे, त्या सर्व मनुष्य देहधाऱ्यांच्यासाठी ही प्रार्थना आहे, ही मागणी आहे. आणि या मागणीमध्ये, या प्रार्थनेमध्ये समस्त अवताराचा जर विचार केला तर या अवतारामध्ये विश्वाच्या कल्याणाच्या तळमळीखेरीज कोणताही हेतू नाही, कोणताही उद्देश नाही. हा एक भाव आहे. दुसरा भाव असा आहे की हे जे मागणं मागितलं, ही जी प्रार्थना केली, ही एक मातृत्वाच्या हृदयातून निर्माण झालेली प्रार्थना आहे. मातृत्वाचं हृदय कसं असतं हे सांगणारं पसायदान आहे. पहा, आईला आपले लेकरू हे प्रियच असतं. त्या लेकरांनी कितीही त्रास दिला, कितीही उच्छाद मांडला, कितीही आईचा तिरस्कार केला, छळवळ मांडला, तरी पण मात्र त्या लेकराविषयी एक किंचितही द्वेषाची भावना तिच्या अंतःकरणात उमटत नसते. हे एक मातृहृदय. एक अशी कथा आहे की एक जीव एका स्त्रीच्या मागे लागला आणि स्त्रीच्या मागे लागल्यानंतर ती स्त्री त्याला आवडली. ती पत्नी म्हणून तिला स्वीकार
करायचा होता, पण पत्नीची काही अटी होत्या आणि आजकाल हे सगळे अटीवरच लग्न जमवायची, लग्न ठरायची, लग्न करण्याची पद्धत रूढ झाली की काय कोणाच ठाऊक नाही. म्हणे माझ्या काही अटी आहे. काय अट आहे म्हणले, मला आपल्या घरात आपण दोघंच राजा राणीसारखी पाहिजे, दोघात तिसरा नको. म्हणजे कोण? आई नको, वडील नको. जर तुमच्या घरात जर आई वडील असतील तर मी तिथे येणार नाही, आपण स्वतंत्र आपला संसार थाटाळला पाहिजे. खरं तर लेकरांनी हा विचार करायला पाहिजे, जाऊ दे मला तिकडे जायचं नाही, मला मूळ मुद्द्यावरती यायचं. कारण तो सांगणार आहे व्यासपीठ पण नाही आहे, पण आता चलती का नाम गाडी सगळं तेच बोलायला लागले. हे का सांगावं असं वाटतं, कारण मातृत्वाचं हृदय काय असतं ही सांगणारी कथा आहे, हा सांगणारा दृष्टांत आहे. तुमच्या घरात आई वडील असतील तर मी येणार नाही, मला वेगळं घर पाहिजे, आपण वेगळा संसार केला पाहिजे. नाही म्हणजे असं कसं शक्य आहे, ते असणारच आहेत ना, त्यांच्या पोटी मला जन्म दिलाय म्हटल्यानंतर मी त्यांच्याकडे राहणार, ते माझ्याकडे राहणार. नाही म्हणजे असं चालणार नाही. मग काय करावं? नाही म्हणजे आपण वेगळीकडे, बरं वेगळीकडे राहिलो तर पुन्हा ते आपल्याला भेटायला कधीतरी येणार, त्या आईचं मन कधीतरी उचंबळणारच, लेकराकडे जावं, सुनेकडे जावं. असं करता करता एक विचार मनामध्ये आला, म्हणजे असं करा, तुमच्या आईला या जगात ठेवू नका, तिला काहीतरी घालून मारून टाका. काय असतं पहा, याही पट्ट्याने तसंच केलं. बायकोच्या मागे लागून, स्त्रीच्या मागे लागून स्वतःच्या आईचा नाश केला. आणि जाता जाता तो चालला आणि चालल्यानंतर एक असा मोठा अपघात घडला आणि तो तिथे पडला. आणि पडल्यानंतर ते आईचं जे काळीज होतं, ते मातृत्वाचं जे हृदय होतं ना, ते हृदय तिथे येऊन बोलायला लागलं, बाळा अरे स्वतःला जप, स्वतःला सांभाळ, रस्त्याने कसं जावं हे तुला अजून पण कळत नाही का रे? हे कोण बोलायला लागलं? त्या मातेचं काळीज बोलायला लागलेलं आहे, मातृत्वाचं हृदय बोलायला लागलेलं आहे. ते आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. कोणताही लाभ मनामध्ये नसतो, कोणती आशा त्याच्याकडून नसते, कोणची अपेक्षा त्याच्याकडून नसते. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतवेता सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया, असं भगवान जरी बोलत असले तरी पण मात्र हे मातृत्वाच्या हृदयाला सुद्धा लागू पडतं. भगवान तर सगळ्यांचीच आहे. तसं माऊलींना या किती काळाने त्रास दिला, किती छळवाद केला, नको नको तेवढा त्रास दिला. पण एवढा त्रास सहन करून देखील, एवढी जगाकडून उपेक्षा सहन करून देखील काळीज मात्र काही त्याच्यात बदल झाला नाही महाराज. आणि ज्याच्यात ज्या काळजात बदल होतो त्याला आई कसं म्हणावं, हाही मोठा प्रश्न. ती माऊलीच आहे, विश्वाची माऊली आहे. आणि ही विश्वाची माऊली, माऊली या शब्दाचा अर्थच असा आहे, जिचं अंतःकरण उदार आहे. मा म्हणजे मानवता एक, उ म्हणजे उदारता नंबर 2, आणि ली म्हणजे लीनता. किती लीनता असावी, किती उदारता असावी, याला काही तोडच नाही महाराज. आणि असं असलेलं ह्या माऊलीच्या हृदयातून निर्माण झालेलं ही भावना, ही प्रार्थना, याचा जर विचार जर केला
तर या विश्वातील प्रत्येक जीव हा तरुण गेला पाहिजे, प्रत्येक जीव हा उद्धरून गेला पाहिजे. ज्याला ज्याला म्हणून जो जो जीव हा जन्माला आलेला आहे, ज्याला ज्याला म्हणून हे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, त्या सर्वच जीव उद्धरून गेले पाहिजे. ही एवढी मोठी तळमळ, ही एवढी मोठी भावना ज्यांच्या हृदयात प्रकट होत असते त्यांना माऊली असं म्हणतात, त्यांना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. आणि मग मात्र हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जाता जाता ही प्रार्थना करावीशी वाटली माऊलींना. का करावीशी वाटली? आतापर्यंत समस्त तत्वज्ञान सांगून झालेलं होतं, तरी पण मात्र या विश्वामध्ये प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. विषयी, पामर आणि मुमुक्षु हे 3 प्रकारचे जीव आहेत. आणि याच्यात सगळेच जीव आहेत, सगळेच आहे. आणि या सगळ्या जीवांच्यासाठी ही तळमळ आहे, या सगळ्या जीवांच्यासाठी ही प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेचा जर विचार केला तर या विश्वामध्ये जीवाचं कल्याण साधणारे फक्त तेच आहेत. त्यांच्याशिवाय या जीवाचं हित कुणी साधू शकत नाही, त्यांच्याशिवाय या जीवाचं कल्याण कुणी करू शकत नाही. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. त्यांच्याशिवाय एवढं हित कोण साधू शकणार आहे? आपल्याला हित शब्द माहिती आहे आणि संतांना हित शब्दाचा अर्थ माहिती आहे. हा दोन्हीचा फरक आहे. आपल्या जीवाच्या दृष्टीने असणारं जे हित आहे ना, निश्चितच आपण सगळे या संसारात जन्माला आलो म्हटल्यानंतर या संसाराचे गुणदोष आपल्या ठिकाणी आहेत. आणि संसाराच्या गुणदोषाच्या ठिकाणी असलेले जी हिताहिताची जी भावना आहे ती संसाराला धरूनच आहे. आपलं कल्याण व्हावं, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, स्वतःचं घरदार असावं. सगळी संसाराची जी अनुकूल परिस्थिती आहे, संसाराला असलेली जी अनुकूल स्थिती आहे, ती अनुकूल स्थिती म्हणजे तर आपल्या ठिकाणी असलेलं हित, अशी जी भावना आहे. खरं तर वास्तविक पाहता ती हिताची भावना नाही आहे. जर हिताची जर ती भावना असली असती तर संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो असं म्हणायचं काही कारण नव्हतं. संसाराच्या ठिकाणी असलेली अनुकूलता आणि त्या ठिकाणी असलेली सुखाची भावना हे जर हित असेल तर हित नाही ठावे जननी जनका असं म्हणायचं काही कारण नव्हतं. याचाच अर्थ संतांच्या दृष्टिकोनातून हिताची भाषा वेगळी आहे. कोणची हिताची भाषा आहे त्यांच्या ठिकाणी? आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, ही हिताची भावना आहे. जर का समजा संसाराच्या दृष्टिकोनातून जर हिताची भावना जर आपण जर पाहिली तर ती हित आहे का? आपणच जर आपल्याला प्रश्न जर विचारला, सगळं ऐश्वर्य आपल्या ठिकाणी आहे पण त्या ऐश्वर्य शेवटच्या वेळेस आपल्या कामाला येत नाही. आणखीन जरा थोडंसं पुढे जाऊन स्पष्ट बोलतो. आपण जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि जीव म्हणून जन्माला आल्यानंतर आपण लहानाचे मोठे होतो. लहानाचं मोठं झाल्यानंतर एक फक्त स्वतःलाच प्रश्न करून पहा की आत्तापर्यंतचं आपण जे आयुष्य जगलो ते आयुष्य आपण स्वतःसाठी जगलो का? जगतो आपण स्वतःसाठी आयुष्य? आपलं विचार करावा. सगळं आयुष्य जे आहे आणि या सगळ्या आयुष्यातले जेवढे म्हणून काही क्रिया आहेत, जेवढे म्हणून काही कर्म आहेत, ही सगळी दुसऱ्यासाठीच आहेत ना.
आपल्या स्वतःसाठी आहे का? स्वतःचा विचार आपण करतो का? स्वतःचा विचार करत नाही आणि तो स्वतःचा विचार करता यावा म्हणून ही प्रार्थना आहे. करत नाही स्वतःचा विचार. आपण सतत मुलाबाळांचा विचार आहे, सतत कुणाचा तरी विचार आहे, कुणाच्या तरी मित्राचा विचार आहे, कुणाच्या तरी मैत्रिणीचा विचार आहे, कुणाचा तरी मुलाबाळाचा विचार आहे, कुणाच्या तरी नातेवाईकाचा विचार आहे, कुणाचा तरी विचार आहेच, पण स्वतःचा विचार कधी करत नाही. आणि जर स्वतःचा विचार करत असता तर आपली हिता जो असे जागता असं म्हणायचं काही कारण नव्हतं. फार मोठी संकल्पना आहे वेगळी. जिथे स्वतःचा विचार नाही, स्वतःचा विचार म्हणण्यापेक्षा स्वतःला हरवूनच गेलो आपण, स्वतःला विसरलो आपण. आणि स्वतःला विसरल्यामुळं स्वतःचं हित काय आहे हे कळतच नाही. आणि ज्याला आपण स्वतःचं हित असं म्हणतो, स्वतःचं हित म्हणजे मी आणि माझेपणा, या दोन गोष्टीला धरूनच आपण हिताची भावना आपल्या अंतःकरणात आहे. मी आणि माझेपणा ह्याच्याशिवाय दुसरा विचार आहे का संसारामध्ये? कुठेच नाही. कुठेही जा तुम्ही, मी आणि माझेपणाचीच ही भाषा आहे. माझा मुलगा, माझा पुत्र, माझी बहीण, माझं गणगोत, हे सगळं माझं जरी असलं तरी पण मात्र हे माझं नाही हे केव्हा कळतं? कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, राहतील निराळी रांडा पोरे सकळ. सगळे बाजूला सरतात आणि सगळे बाजूला जर सरले तर त्यावेळेस नेमकं असं लक्षात येतं की आत्तापर्यंत मी काय केलो. मग असं वाटतं, तेच अंतःकरण आपल्याला म्हणतं हे एवढं सगळं व्यापक पसारा जर मी केला नसता तर बरं झालं असतं देवा. कुणासाठी केलं रे? मी तुमच्यासाठीच केलं ना. मग त्यांच्यासाठी केलं हे त्यांना कळत नाही का? आपणच बोलायचं ना, आपणच करायचं ना, आपणच दुःखी व्हायचं. आहे का हिताची भावना? कुठे नाही. मला याचा अर्थ काय झाला की स्वतःचं हित साधलं गेलं पाहिजे. आणि स्वतःचं हित ज्याला जर का समजा संपूर्ण संसार करून सुद्धा जर पदरात नैराश्यच पडत असेल, जर पदरात दुःखच पडत असेल, तर मग मात्र त्या असलेल्या दुःखी जीवाला यदा कदाचित शेवटच्या क्षणी जर उपरती झाली की बस आता घर सोडावं, कुठंतरी मठ धरावा, आश्रम धरावं, तिथंच राहावं, तिथंच सेवा करावी, बस नको हे प्रपंच, तुम्ही भलं तुमचं घर भलं, काय वाटतं ते करा, मी निघालो, अशी भावना ज्यावेळेस मनामध्ये येईल त्यावेळेस जर त्याला कुठे जर विचार जर हा सापडत नसेल आणि जर शेवटच्या क्षणी जर ही भावना निर्माण झाली कोणची, काही उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज एवढं सगळं केलं हो, पण शेवटी कोणी बघायला नाही. बघा अगदी रडू रडू सांगतात, रडू रडू सांगतात, पण ते रडू रडू सांगणं म्हणजे काय आहे माहिती का? स्वतः आपण केलेलं एवढे कष्ट पाण्यात गेले याचं ते रडू असतं, पण ते चिटकवतं ते माझ्या लोकांनी मला दुःख दिलं म्हणून. ही पण तिथं हीच भावना आहे, ती काही केल्या सुटत नाही आणि ती सुटावी. आणि नेमकं स्वतःचा उद्धार कशात आहे, स्वतःचं हित कशात आहे, हे जर का समजा त्या हिताविषयी जर त्याला प्रश्न पडला तर तो त्या हिताशी जागृत झाला तर मग मात्र त्याला असे त्याचं हित सांगणारे साधू भेटावेत, त्याला हित सांगणारे महात्मा भेटावेत, त्याला हित सांगणारे संत भेटावेत, ही तळमळ माऊलींच्या अंतःकरणात आहेत. आणि म्हणून म्हणतात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मंदी आहे. कारण या जीवांना ईश्वरनिष्ठ संत भेटले पाहिजे. ईश्वरनिष्ठ संत म्हणजे काही ईश्वरनिष्ठ असतात पण तेवढ्या कालापुरते असतात, पण जीवाचं कल्याण करणारे ईश्वरनिष्ठ वेगळे असतात आणि स्वतःचा उद्धार करून घेणारे ईश्वरनिष्ठ वेगळे असतात.
स्वतःचा उद्धार करून घेणारे हे स्वतःच्या आनंदात मग्न असतात, स्वतःच्या महिमेत ते मग्न असतात, स्वतःच्या समाधानात ते मग्न असतात. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी बघू दशा, अशा त्या स्वतःच्या स्वानंदात स्वसुखात ते मग्न असतात. पण मात्र स्वतःच्याच स्वानंदात जर मग्न राहिलो तर या जगाचा हित कोण साधणार? हे जीव म्हणून जन्माला आलेले आहेत, यांच्या ठिकाणी अगणित जन्माची कर्म आहेत आणि अगणित जन्माच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी हे वारंवार जन्माला येतात आणि कुठेतरी यांचं जन्म मरण खंडित झालं पाहिजे ही तळमळ ज्या अंतःकरणात निर्माण होते त्या अंतःकरणाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि असा जर विचार केला तर मग ह्या जीवाला, कारण हिताची दुसरी एक भाषा आहे की जोपर्यंत या परमेश्वराचं आपल्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत नाही, परमेश्वराची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत हित साधलं जात नाही. म्हणून ईश्वरनिष्ठ शब्द ठेवला. ईश्वरनिष्ठ त्याला म्हणतात की ज्यांना ईश्वर प्राप्ती झालेली आहे, स्वतः ईश्वर प्राप्ती करून घेतलेली आहे आणि ईश्वर प्राप्ती करून घेऊन सुद्धा परत ती ईश्वरनिष्ठा कायम राखलेली आहे स्वतःच्या अंगी, आणि तीच ईश्वरनिष्ठा समस्त जगताच्या जीवाच्या ठिकाणी प्रस्थापित करणं याला म्हणतात ईश्वरनिष्ठ. ईश्वराबद्दलची असलेली जी कीर्ती आहे, ईश्वराबद्दलचे असलेले जे गुण आहेत, ईश्वराबद्दलचं असलेली जी साधन आहे, ईश्वराबद्दलचं असलेलं जे ज्ञान आहे, ईश्वराबद्दलचं असलेली जी महिमा आहे, ती समस्त जीवाच्या ठिकाणी अंतःकरणात प्रस्थापित करून देणं, निर्माण करणं याला म्हणतात ईश्वरनिष्ठ. श्री नारद महर्षींनी वाड्या कोळ्याच्या अंतःकरणात ईश्वरनिष्ठाच निर्माण केली का? दुसरं काही केलं का? मन परिवर्तन केलं, बुद्धी परिवर्तन केली आणि त्या ठिकाणी ईश्वरनिष्ठाची प्रस्थापित ती प्रतिष्ठापनाच केली. म्हणून ते वाल्मिकी ऋषी झाले. पुढे नारद महर्षींनी प्रल्हादाच्या अंतःकरणात ईश्वरनिष्ठाच प्रस्थापित केली का नाही? याचा अर्थ काय झाला? स्वतःला ईश्वर प्राप्ती झालेली आहे आणि स्वतःला ईश्वर प्राप्ती होऊन दुसऱ्याच्या अंतःकरणात ती ईश्वरनिष्ठा प्रस्थापित करणं याला म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. वर्षत सकळ मंगळी. ह्या सगळ्या मांदियाळींचा, यांच्या अमृतवाणीचा वर्षाव त्या जीवांच्या ठिकाणी हो गुरुदेवा. केवढी मोठी मागणी आहे. त्याचं कारण असं आहे की मागणं आपण काय मागतो याच्यावरती ती श्रेष्ठ आहे का कनिष्ठ हे ठरतं. मागणं कुणाजवळ मागतो आणि काय मागतो ही फार मोठी संकल्पना आहे. कारण हे जे विश्व निर्माण झालेलं आहे, हे सगळे जे 184 योनी जीव आहेत, हे सगळे 184 योनी जीव हे सगळे एकमेकावरती अवलंबून आहेत. अगदी तुमच्या आमच्या सकट सगळे एकमेकाच्यावरती अवलंबून आहेत. कुणीही स्वतंत्र नाही. स्वतंत्र आहे पण स्वतंत्र आहेत हे विसरलो आपण, आणि म्हणून पारतंत्र्यात हे जीवन जगतोय आपण. आणि ही पारतंत्र्यता मोडीत निघावी. जन्माला का आलो आपण हा प्रश्न आपल्याला पडावा. आणि जर का हा प्रश्न कोणा एखाद्या महाभाग्यवानाला जर पडलाच तर मग त्याला ते ईश्वरनिष्ठ संत भेटले पाहिजे. ही एवढी उदात्त मागणी आहे. कारण मागणीतील जी असलेली श्रेष्ठ भावना फार मोठी आहे. कारण मागणी मुळामध्ये जीवाच्या दृष्टीने असलेली मागणी आणि साधुसंतांच्या दृष्टीने असलेली मागणी याच्यामध्ये फार तफावत आहे.
जीव हा स्वतःच्यासाठी मागणी मागत असतो, पण स्वतःच्यासाठी जरी मागणी मागत असला तरी पण मात्र त्या स्वतःच्या मागणीतून स्वतःचं कल्याण काही त्याचं होत नसतं. हा एक नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे, साधू संत ज्यावेळेस मागणी मागतात ती मागणी श्रेष्ठ एवढ्यासाठी आहे की ती मागणी विश्वाला गवसणी घालणारी आहे, विश्वाचं कल्याण करणारी आहे. आणि विश्वाचं कल्याण ज्या मागणीतून होत असतं ती मागणी श्रेष्ठ आहे. म्हणून मागणी श्रेष्ठ असावी आणि ती मागणी कुणाकडे करावी असाही मोठा प्रश्न आहे. एकदा झालं असं की एक रस्त्यावर मागतकरी बसलेला होता आणि मागतकरी बसल्यानंतर त्यांनी असं झालं की बरेच दिवस तो मागत होता, बरेच दिवस. आणि मागता मागता अंतःकरणामध्ये थोडासा सत्यसंकल्पाचा भावही होता. अर्थात हा सगळ्यांचाच भाव आहे, सगळ्यांच्याच अंतःकरणात हा भाव आहे. पण मात्र हे मागता 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 एक दिवशी त्याच्यासमोर भगवान प्रकट झाले. आणि भगवान प्रकट झाले, म्हणले तू एवढे दिवस मागतोयस आणि एवढं माझं भजन पूजन पण तू करतोयस. म्हणले ठीक आहे, तुला काय मागायचं ते माग, तुझं कल्याण करण्यासाठी मी आलो. मग आता तुझं कल्याण करण्यासाठी मी आलो म्हटल्यानंतर काय मागावं त्याने? कल्पना करा, आपल्याकडे जी वस्तू नाही तीच वस्तूची मागणी आपण करतो. हा जीवाचा स्वभाव आहे, यात काही गैर नाही आहे. पण मात्र एकदाच मागितलं पाहिजे. 1760 मागण्या नको, एकच असं मागणं माग. दुसऱ्यांदा जर तू काही मागितलास तर मी तुला देऊ शकत नाही. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मला जरा थोडासा वेळ द्या. दिला वेळ, विचार केला. म्हणजे आपली परिस्थिती अशी, आपण रस्त्यावर फुटपाथवर बसलेले आहोत, गेले अनेक वर्ष आपण पीडित आहोत. येणारे जाणाऱ्याला मागतो पण तेवढ्यानं काही पोट भरत नाही. एक तर आपलं शरीर काम करत नाही, डोळ्याला आपल्या दिसत नाही. काय करावं, एवढी दयनीय अवस्था आपली. काय मागावं यांना? आता हे तर माग बनलेलं आहे आपल्याला. जर का समजा सगळा सार्वभौम जर विचार केला आणि एकच मागणं मागितलं, देवा देशील? अरे मागून तर त्यांनी म्हणले एकच मागणं मागितलं. म्हणले एक मागणं माझं आहे की माझ्या नातवाच्या डोक्यावरती राज्यछत्र असलेलं मला पाहायचं आहे. काय मागणं मागितलं पहा. हा एक तर फुटपाथवर गेली अनेक वर्ष पिढी, दोन्ही डोळ्याने आंधळा, जख्ख झालेला, आणि अशा परिस्थितीमध्ये हा मागतोय की माझ्या नातवाच्या डोक्यावर राज्यछत्र असलेलं पाहिजे. म्हणजे एका मागणीमध्ये संपूर्ण जीवनाचं ऐश्वर्यच मागून घेतलं. आत्तापर्यंतचं काय गेलं त्याचा विषयच नाही कुठं. भोग सरला राहतो, जोपर्यंत भोग सरत नाही तोपर्यंत डोक्यात सद्बुद्धी जागी होत नाही. हेही तितकंच खरं आहे. जाऊ द्या, तर तिकडं जायचं नाही, मला वेळ व्हायला लागला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या ठिकाणी हे मागणं त्यांनी मागितलं. देवाने विचार केला की हा चतुरा तो शिरोमणीच आहे म्हटलं. आता ह्याला जर मागणं जर आपण ह्याला तथाच तू म्हणलंच पाहिजे. आणि मग आता याची पीडित अवस्था म्हणजे ह्याला ऐश्वर्य अगोदर प्रदान करावं लागणार. बरं, ऐश्वर्य प्रदान केलं तर नुसतं ऐश्वर्य कुठं प्रदान, ह्याची चांगली परिस्थिती निर्माण करावी लागणार, ह्याला चांगलं शरीर चांगलं तयार करावं लागणार, मग ह्याला एखादी पत्नी द्यावी लागणार, तिथून मग ह्याला मुलं होणार, मग नातू होणार, त्याच्या डोक्यावर राज्यछत्र ह्यांनी पाहणार. म्हणजे किती आयुष्य मागितलं आणि किती ऐश्वर्य मागितलं, गेलं किती, राहिलं किती, मागितलं किती. ही एवढी मोठी संकल्पना आहे. पण ही सगळी संकल्पना जरी असली तरी पण मात्र ही एक नश्वरच मागणं आहे ना. जीवाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे बस, आता बघितलं ना राज्यछत्र, चला तुझी गाडी आली, आता तू बस गाडी निघाला. तू राहणार आहे का? नाही राहणार. तू
शेवटी काय नश्वरताच आहे आणि नश्वरतेचं मागणं मागितलेलं असतं. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी संसारासाठी कितीही जरी ऐश्वर मागितलं तरी ते टिकणारं नसतं. आणि म्हणून ह्या मागणीची ही जी प्रार्थना आहे याची आवश्यकता भासली माऊलींना. हे जीव समस्त उधळून गेले पाहिजेत. ज्याला ज्याला सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, जन्माला आलेल्याला प्रत्येकाला उद्धरून जाण्याचा अधिकार आहे. आणि या सगळ्यांचा हा अधिकार असल्यामुळं अधिकार परत्वे ही मागणी केली. आणि या मागणीचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर एवढ्या सुंदर सुंदर मागण्या केल्या की 7 दिवस सुद्धा ही मागणी पूर्ण होईल की नाही असे प्रश्नचिन्ह आहे. कारण एखादा जीव पामर म्हणून जन्माला आलेला आहे, अनंत जन्माचं दुःख भोगत भोगत तो जन्माला आलेला आहे. जसं त्या फुटपाथवरच्या मागतकर्यानी भगवंताला जे ऐश्वर मागितलं तसंच या परमार्थामध्ये सामान्यातला सामान्य असलेला तुका म्हणे महापातके पतित ऐसियाचे हित लवल आहे, याचं सुद्धा हित साधलं गेलं पाहिजे अशा प्रकारची ही मागणी आहे. याचा अर्थ असा झाला की जो खलप्रवृत्तीचा असेल, एखादा पामर जीव आहे, अपयाचे नी पाने अखाद्याचे नी भोजने स्वैरस्त्री संविधाने होयचे चूक अशा कॅटेगरीचा जो पामर आहे, त्या पामराचं सुद्धा हित झालं पाहिजे. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडव. बरं, नुसती व्यंकटी सांडून उपयोग नाही गुरुदेवा. व्यंकटी सांडणे म्हणजे तो सरळ झाला असं म्हणायचं काही कारण नाही आहे. खूपशे मोठे विचार बारीक सारीक आहे, तेवढ्या विषयाला आपल्याला सखोल जाता येणार नाही. पण मात्र एक धावता आढावा म्हणून मला इथं सांगावंसं वाटतं. आणि ती व्यंकटी गेल्यानंतर, तो वाकडेपणा गेल्यानंतर एखाद्याला सरळ बोलायचं खरे माहिती नसतंच. त्याच्याशी सरळ जरी बोललं तरी ते वाकडच बोलतो, असा स्वभाव असतो. काही काही माणसं आहेत अशा स्वभावाची, सरळ जरी बोललं तरी वाकडच बोलणार. काय करणार त्याला, त्या स्वभावाला औषध नाही. परंतु तो स्वभाव त्यांचा बदलला पाहिजे. जी खळाची व्यंकटी सांगणं तया सत्कर्मी रती वाढो. आणि नुसती व्यंकटी जाऊन चालणार नाही, तर व्यंकटी गेल्याबरोबर त्याच्या ठिकाणी सत्कर्माची वृद्धिंगत अवस्था प्राप्त होत आहे. सत्कर्मी रती वाढो. आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, आणि यांच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण स्नेह निर्माण झाला पाहिजे. मैत्रीपूर्ण स्नेह निर्माण झाला पाहिजे. ही प्रार्थना म्हणजे मित्र या शब्दाची संकल्पना जाता जाता सांगतो. मित्र म्हणजे म्हणजे त्रस्त, आणि मी म्हणजे मिलन, मिलन म्हणजे भेट. दुःखातून काढून एखाद्या शाश्वत सुखाचं मिलन करून देणारं, शाश्वत सुखाची भेट घडवून देणारं जो जीव असतो त्याला म्हणतात मित्र. आणि असे मित्र सगळ्यांना मिळाले पाहिजेत. ही एक 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 मागणीचा विचार केला तर माऊलींनी पामरातल्या पामर जीवापासून ते उच्चतर साधना करून तपश्चर्ये तपाचे सामर्थ्य तपिंदला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे अशा अवस्थेत असलेला महात्म्यासाठी सुद्धा हे मागणं आहे. कारण असं आहे की एखादा फार मोठा महात्मा आहे, अगदी तपाच्या सामर्थ्याने तपिंदलेला आहे, पण तपिंदलेला असला तरी पण मात्र जीवाच्या ठिकाणी हीच व्हावं ही संकल्पना, ही तपिंदता, हे सामर्थ्य, हे त्याचं तप स्वतःच्याच अनुषंगाने असतं, स्वतःच्यासाठी असतं. पण मात्र याच्यामध्ये सुद्धा या असलेल्या सामर्थ्यामध्ये अडकून न राहता तो सुद्धा या ईश्वराच्या शाश्वत प्राप्तीच्या सुखाचा अनुभव त्याला मिळाला पाहिजे. ही प्रार्थनेचा उद्देश त्या पाठीमागे आहे. वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी, साधू संत पामरालाही भेटावेत अशी एक प्रार्थना आहे. आणि साधू संत तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप याच्या या महात्म्याच्यासाठी सुद्धा आहे. 1400 वर्षाचे असलेले चांगदेव महाराज किती मोठे तपश्चर्याच्या तपिंदलेले, काय मोठं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. पण सामर्थ्य प्राप्त होऊन सुद्धा
कुठेतरी अजून आम्ही कमीच पडलो, अशी भावना ज्यावेळेस त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली त्यावेळेस श्री ज्ञानेश्वर महाराजांची गाठ भेट झाली. याचा अर्थ काय झाला की महात्म्याला सुद्धा त्याच्या ठिकाणी असलेली जी उणीव आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भेट तू तया भूता. या रे लहान थोर याती भलती नारी नर, सगळ्यांचाच विचार आहे. पामर येऊ विषय येऊ मुमुक्षु कोणी का असेना, तो कशा का भावनेत ना असेना, तो सगळ्यांच्यासाठी हा उद्धार झाला पाहिजे. गुरुदेवा काय मोठी मागणी आहे. या मागणीमध्ये इतिगुह्यतम शास्त्र हेच आहे. यालाच म्हणतात ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे एका अंगाने कधीच नाही, ते पामरातल्या पामरासाठी सुद्धा आहेत आणि महात्म्यातल्या महात्म्यांच्यासाठी सुद्धा आहे. महात्म्यातल्या सुद्धा म्हणजे चांगदेवांच्यासाठी सुद्धा ही प्रार्थना लागू पडते, हेही त्याच्यातून व्यक्त करायचं आहे. आणि जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे त्या असलेल्या पामरातली व्यंकटीसुद्धा निघून जाऊ, हे दोन्हीही अर्थ वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. त्या प्रत्येक प्राणी मात्राला ते भेटले पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय या विश्वाचं कल्याण या जीवाचं हित कोणीही साधू शकणार नाही. गुरुदेवा म्हणून स्वतःच्या मातृत्वाच्या हृदयातून निर्माण झालेली ही जी भावना आहे याला पसायदान असं म्हणतात. असो, यथाशक्ती यथामथी. खरं तर वास्तविक पाहता बऱ्याच वेळेला एक परिहार द्यायचा म्हटलं तर खरं तर या परिसरातील हा जो स्नेहसंबंध आहे एक फार मोठा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध आहे. आमचे पाटील महाराज आहेत, शिवापूरकर महाराज आहेत, ही समस्त मंडळी आहेत. कारण असं आहे, गेली मला वाटतं 10 वर्ष झाली असतील आपली सेवा चालू आहे. 1 दशक झालं ही सेवा सतत चालू आहे, खंडित कुठं झाली नाही. आणि असाच हा ज्ञानोबरायांच्या मागणीनुसार हा मैत्रीपूर्ण स्नेहबंध, त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि आमचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम, ह्या दोघांचाही प्रेम असल्याशिवाय व्यवहार होत नाही महाराज. एका अंगी एका मार्गाने कधीच व्यवहार होत नसतो. व्यवहार होण्यासाठी दोन्हीकडे साधक बाधक विचार असावा लागतो. जाऊ दे तिकडं जात बसत नाही आहे का. पण मात्र हा जिव्हाळ्याचा एक संबंध आहे. आणि म्हणून जाता जाता मागे पण मी हे बोललो की कुठेही भारत माता नगर पाहायला सापडत नाही, या नावाचं नगर सापडत नाही. सोलापुरात नाहीच नाही, पण भारतात राहूनसुद्धा पाहायला मिळत नाही भारत माता नगर कुठं आहे का म्हणून. माझ्या तर परिचयात अजून कुठं आलेलं नाही, माझ्या तर बघण्यात अजून कुठं आलेलं नाही. म्हणून मी अभिमानाने असं सांगतो की भारतामध्ये राहून त्या ठिकाणी सोलापुरात राहून आणि या सोलापुरामध्ये जर भारत माता नगर होत असेल तर समस्त भारत एका नगरातच सामावलेला आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण माता त्यालाच म्हणतात तो. कारण जिथं मातृत्वाचं हृदय सतत पाझरत असतं त्याला माता असं म्हणतात. आणि आपल्या देशाला हे माता नाव पडलं हे फार मोठं भाग्य आहे. आता त्याच्यावर बोलू लागलो तर अजून पुढं तासभर जाईल, परत कधीतरी बोलेन वेळ मिळाला तर. पण मात्र आपल्या देशावर आपलं प्रेम असावं, गणगोतावर प्रेम असावं, पण त्याही पुढं जाऊन ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या परमेश्वरावरती आपलं प्रेम असलं तरच आपला टिकावं लागणार आहे, तरच आपण तरणार आहोत. आणि परमेश्वरावरती जर प्रीती जडली तर मग मात्र बाकी कोणी आपल्याला प्रेम केलं काय कोणी आपल्याला बोललं काय त्याचं दुःख मानायची गरज नाही. हेच माऊलींना हृदयगत भाव सांगायचं आहे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. सोडा म्हटलं नाही, तोडा म्हटलेलं आहे.
सोडा म्हणलं असतं तर सगळे सोडून गेले असते, कोणच कोणाला जोडलं नसतं. पण तोडायचं आहे आपल्याला, आणि हे तोडण्यासाठीच वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. आपल्या ठिकाणी असलेला मी आणि माझेपणाचा बंध तोडण्यासाठी आपण स्वतः एवढे सक्रिय नाहीत आणि सक्षम नाहीत, पण त्या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेने आणि साधुसंतांच्या कृपेने जर का आपण असं ठरवलं की मी आणि माझेपणाचा बंध हा सुटला पाहिजे, तोडला गेला पाहिजे, तर मग मात्र हे साधू संत आपल्याला भेटतातच. श्री गुरु अपैसा भेटे तया ऐसी कर्मे साम्य दशा होयते ते विरेशा. श्री गुरु अपैसा भेटे तया म्हणजेच वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. जोपर्यंत हे सृष्टीचक्र चालू आहे तिथपर्यंत प्रत्येक युगात, प्रत्येक काळात, प्रत्येक वेळेला, त्या वेळेला, त्या युगात, त्या कल्पात त्या जीवाला हे साधू संत भेटले पाहिजेत. गुरुदेवा, एवढी हृदयगत प्रार्थना, ही भावना श्री गुरुदेवांच्या समोर व्यक्त केली आणि यथाशक्ती यथामती जेही काही चिंतन होतं तो सांगण्याचा एक प्रयास होता. खरं तर वास्तविक पाहता एवढा काही आपण फार मोठे तत्त्वज्ञ नाही, पण मात्र ईश्वराच्या कृपेने आणि साधुसंतांच्या कृपेने आणि माझ्या श्री गुरूच्या कृपेने जेही काही मला प्राप्त झालं ते फक्त आपल्यासमोर मांडण्याचा तो प्रयास होता आणि त्या प्रयासाची ही सेवा होती. आणि ही झालेली सेवा श्री गुरुदेवांच्या चरणावरती समर्पित करून आजच्या सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चरा कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो ती लोकी. भजितो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विषयची लोकीये दृष्टादृष्ट विजयी होवावे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वळे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वळे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वळे ज्ञान देव सुखिया झाला. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिभक्तीपरायण हरिप्रसाद हरिहरे महाराज त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गी प्रवचन याचं चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. विशेषतः एक मिनिट सांगतो, एक मिनिट आहे तुम्ही शेवटचा ऐकत जावा. तो ब्रेकिंग न्यूज असते किंवा ट्रकिंग बातमी असते, आपण सगळं ऐकून शेवटला सोडून झटकून जातो. वेदवाणी वेगळी, शास्त्रवाणी वेगळी, संतवाणी वेगळी आणि संसाराची ती फलकटवाणी वेगळी. आपण जे दैनंदिन बोलतो ती आहे ती फलकटवाणी आणि ही जी भाषा आहे ती संतवाणी. संतांच्या लोकांतून जे वाक्य पडतात ना ते जीवाचे उद्धार करणारे असतात, अंतःकरण धुणारे असतात. त्यामुळं महाराजांच्या शिवानंद आश्रमामध्ये अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी चिंतन विवेचन चालू असतं. योगायोगा प्रत्येक वर्षी महाराज आम्हाला या ठिकाणी भेटत आहेत. त्यांचं चिंतन आम्हाला ऐकायला मिळतं. प्रसन्नेश्वर वैष्णवगड भारत सांस्कृतिक सभागड यांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. त्यांचा यथोचित मान सन्मान हरिभक्तीपरायण गुरुवर्य शिवाप्रभू महाराजांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो.
पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। और ज्ञानेश्वर महाराज की जय।